तर ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संजय दिना पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलाय। मानखुर्दमधून प्रचार रॅली दरम्यान संजय दिना पाटीलांच्या टोपीवाल्या गुंडांनी आपल्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने दगड भिरकावल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलाय। तर कोटेचा यांच्या आरोपावर संजय दिना पाटलांनी उत्तर दिलंय। कोटेचा यांनी रडीचा डाव बंद करावा, दगडफेक झाली असेल तर पोलीस तपास करतील असं संजय दिना पाटील म्हणाले। दरम्यान मिहिर कोटेचा यांनी नेमके काय आरोप केले आणि या आरोपांवर संजय दिना पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलं आपण पाहूया। काल मानखुर्दमधून माझी प्रचार रॅली सुरू असताना संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंड्यांनी माझ्यावरती मला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने परत एकदा दगडफेक केली। दुर्दैवाने माझी भगिनी व भाजपा कार्यकर्ता निहारिकाताई खोंदले यांच्या मानेवर एक दगड लागला आणि त्यांना मार बसला आहे। काल देवनार पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे। संजय पाटलांनी मुंबईत मानखुर्दला हे गुन्हेगारीचा अड्डाच बनवलेला आहे। जणू काही मुंबईत मिनी पाकिस्तान ते बनवत आहे। मी हे कदापि होऊ देणार नाही। उद्या 1 मेला मी पुन्हा एकदा खुलेआम मानखुर्दमध्ये येणार आहे। हिम्मत असेल तर समोरून वार करा, पाठीमागून नाही। आम्हाला या सर्व गोष्टी करायची काही गरज नाही। लोक भरघोस मतांनी निवडून देणार आहे। हे रडीचा नाव आहे, त्यांना बोला आता सोडून द्या। जे काय स्वतःच्या नावावरती स्वतः करा, दुसऱ्यांवरती ब्लेम करणं, दुसरं करणं। आम्हाला कोणाला काही इजा पोचवायची नाही, काही करायचं नाही का काय हे करून काही इलेक्शन जिंकत नाहीये। आता हे सर्व यूपी बिहारमध्ये पण नाही राहिले। ह्या ज्या त्यांच्या हे इलेक्शनच्या ट्रिक्स आहेत ना, ह्या बोला बंद करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।